टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. Chapter 3, Tenali Raman draws a picture. Children, in the last part we have seen that king wants to meet Tenali Raman and the messenger comes to Tenali and he gives the message to the Tenali Raman that king wants him. But Tenali Raman told him that please don't disturb me as I am busy, and by listening this messenger goes away. When messenger gives this message to the king, king personally comes to meet the Raman and he asks the Raman that I was waiting for you, what are you doing? Then Raman told him that I was drawing a picture. And then king asked him, I would like to see your picture. So then what Tenali Raman tells him further that we are going to see. After showing him picture, there was nothing in the picture. The board was totally blank, the paper was totally blank, and then king asked him, can you explain what you have drawn, what is there in this picture? So what explanation Tenali Raman gives for this, that we are going to see in this second part. So let's start. Raman, I was drawing a cow eating lots of grass. जेव्हा राजा त्याला विचारतो की तू काय काढलंयस, हे मला सांगशील का, एक्सप्लेन करशील का, तेव्हा तेनाली रमण त्याला असं सांगतो की मी कशाचं चित्र काढत होतो, तर एका काऊचं चित्र काढत होतो आणि ती काय करत होती, तर ती ग्रास खात होती, म्हणजे गवत खात होती. किंग, लॉट्स ऑफ ग्रास, आय कांट सी एनी ग्रास हिअर. आणि मग तेव्हा राजा त्याला म्हणतो लॉट्स ऑफ ग्रास, लॉट्स म्हणजे खूप, पण मला तर या कागदावरती कुठल्याही प्रकारचं ग्रास दिसत नाही आहे. रमन, दॅट बिकॉज द काऊ एट इट अप. आणि मग तो राजाला सांगतो की तुम्हाला ह्यासाठी ते दिसत नाही आहे की ही जी काऊ होती, ही जी गाय होती, तिने ते सर्व गवत खाल्लेलं आहे. किंग, अँड वेअर इज द काऊ. मग राजा त्याला पुढे विचारतो मग काऊ कुठे आहे, ती गाय कुठे आहे. रमन, आफ्टर इटिंग अप ऑल द ग्रास द काऊ वॉक्ड अवे युअर मॅजेस्टी. आणि मग रमण त्याला सांगतो की हे सगळं गवत खाल्ल्यानंतर ती गाय जी आहे ती इथून निघून गेली आहे. किंग, हा हा हा, रमन यू ऑलवेज मेक मी लाफ. आणि त्याच्या ह्या उत्तरावरती राजाला फार हसू येतं. सो व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी, काय आपल्याला कळलं ह्यामधून, आपल्याला त्याचा प्रेझन्स ऑफ माइंड, त्याची चतुराई आपल्याला इथे दिसून येते तेनाली रमणची. राजा जेव्हा त्याला विचारतो की ह्या पेपरवरती कुठल्याही प्रकारचं मला चित्र तर दिसत नाही आहे, तर तू मला एक्सप्लेन कर. तेव्हा तो राजाला असं म्हणतो की हे जे पेपर आहे, हा जो कागद आहे, ह्याच्यावरती मी कशाचं चित्र काढलं होतं, तर एका गाईचं चित्र काढलं होतं. ती काय खात होती, गवत खात होती. आणि आता गवत तिने खाल्ल्यामुळे ते गवत ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत नाही आहे, आणि कारण ती गवत खाऊन इथून निघून गेलेली आहे म्हणून तीसुद्धा तुम्हाला या चित्रामध्ये दिसत नाही आहे. तर आपल्याला ह्याच्यावरून त्याचं काय दिसतं, त्याचं बुद्धिचातुर्य आपल्याला ह्याच्यामधून दिसतं. सो नाव लेट्स मूविंग फर्दर विथ द एक्सरसाइज क्वेश्चन अँड आन्सर्स. रीड द स्किट अलाउड अँड एनॅक्ट इट. आता इथे तुम्हाला पहिला प्रश्न दिलेला आहे, रीड द स्किट अलाउड अँड एनॅक्ट इट. म्हणजे काय, तर तुम्हाला हा जो दिलेला स्किट आहे तुमच्या पुस्तकामध्ये, तो तुम्हाला वाचायचा आहे आणि तो तुम्हाला परफॉर्म करायचा आहे. तर आता तुम्ही कोणासमोर परफॉर्म करणार, तर तुमच्या घरातले जे लोक आहेत, आजी आजोबा आई बाबा, ह्यांच्यासमोर तुम्ही तो परफॉर्म करणार आहे. पण ह्यासाठी तुम्हाला ह्याच्यामध्ये घरातल्या कोणाची तरी मदत घ्यावी लागणार आहे, कारण तेनाली रमणचं कॅरेक्टर जर तुम्ही प्ले केलं ह्या स्किटमधलं, तर राजाचं कॅरेक्टर आणि मेसेंजरचं कॅरेक्टर प्ले करण्यासाठी तुम्हाला कोणाची तरी मदत हवी असणार आहे. तर तुम्हाला घरातल्या कोणाला तरी तुमच्या मदतीसाठी घ्यायचं आहे आणि हा प्ले तुम्हाला एनॅक्ट करून दाखवायचा आहे सर्वांसमोर. सेकंड, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खाली दिलेल्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं लिहायची. ए, व्हॉट डिड द किंग सी ऑन रमन्स बोर्ड. राजा
रमनचा जो ड्रॉइंग बोर्ड असतो त्याच्यावर काय पाहतो? आन्सर, द किंग डिड नॉट सी एनिथिंग ऑन रमन्स बोर्ड. राजा त्याच्यावर काहीच पाहत नाही कारण त्याच्यावर कोणतेही चित्र काढलेलं नसतं. बी, हॅड रमन रिअली ड्रॉन अ काऊ इटिंग ग्रास. दुसरा प्रश्न असा आहे की खरंच तेनालीरामननी असं चित्र काढलं होतं का की ज्याच्यामध्ये काऊ जी आहे, गाय जी आहे ती गवत खाते? आन्सर, नो, रमन हॅड नॉट ड्रॉन अ काऊ इटिंग ग्रास. सी, कॅन अ काऊ वॉक अवे फ्रॉम अ पिक्चर? नाउ थर्ड क्वेश्चन इज दॅट, क्वेश्चन नंबर सी इज दॅट, गाय जी आहे ती खरंच ते गवत खाल्ल्यानंतर त्या चित्रातून निघून गेली असेल का? आन्सर, नो, अ काऊ कॅन नॉट वॉक अवे फ्रॉम द पिक्चर. क्वेश्चन नंबर 3, रिटेल द अबव स्टोरी इन द फॉर्म ऑफ अ जोक. नाव, जसं तुम्ही पहिला क्वेश्चन इथे आहे सेल्फ स्टडीचा तसाच हा सुद्धा आहे सेल्फ स्टडी. इथे काय करायचं आहे तर हा जो स्किट आहे तो आपल्याला एका जोकच्या फॉर्ममध्ये नुसता वाचायचा आहे आणि तो सांगायचा आहे. रिटेल म्हणजे पुन्हा सांगायचं आहे. ओके, सो आय होप तुम्हाला हा चॅप्टर कळलेला असेल. आय होप चिल्ड्रन यू अंडरस्टूड दी चॅप्टर नाव. If any doubt you can ask me. So we are going to stop here. Thank you.